साड्यांची महाराणी स्वामिनी घेऊन येत आहे दिवाळी मसाला मिक्स धमाका. धनत्रयोदशी पासून भाऊबीजेपर्यंत स्वामिनीच्या YouTube चॅनल वरून ऐकायला विसरू नका. दिवाळी मसाला मिक्स धमाका. सणांच्या राजाचं स्वागत साड्यांच्या महाराणीने. दिवाळी सण मोठा स्वामिनी मध्ये साड्यांना नाही तोटा. पैठणी, प्युअर सिल्क, बनारसी आणि नऊवारी, जरीच्या काठपदराच्या किंवा डिझायनर साड्या, तुम्हाला जे आवडतं ते इथे नक्कीच मिळतं. चोखंदळ महिलांच्या पसंतीचं साड्यांसाठी एकच नाव, स्वामिनी, साड्यांची महाराणी. स्वामिनी, विजिलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. साड्यांची महाराणी स्वामिनी. आजच स्वामिनी सारीज पुणे या YouTube, फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला भेट द्या, सबस्क्राईब करा आणि स्वामिनीशी कनेक्ट व्हा. श्रोते हो, हॅपी भाऊबीज. हो, हॅपी भाऊबीज. दिवाळी आली आली म्हणता म्हणता शेवटचा दिवस आला देखील दिवाळीचा. नाही म्हटलं तरी दिवाळी सरता सरता सुटपुट लागतेच नाही का. 4 दिवस कसे अगदी धानलीत गेले. त्या दिवाळीच्या रांगोळ्या, दिवाळीच्या मेजवान्या, आकाशकंदील, हवेतला गारवा, फराळ, अभ्यंगस्नान, दिवस कसा एकदम पॅक असायचा. उद्यापासून सगळा थंडा कारभार. काही का असे ना, दिवाळीचा सण चक्क 4 दिवसांचा असल्यानं घराघरातून गप्पांचे अड्डे बाकी छान जमलेले असतात. अरे परत बोलत बसलो मी. श्रोते हो, स्वामिनी साड्यांची महाराणी तर्फे तुम्हा सर्वांना दीपावलीच्या आणि नववर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज प्रतिनिधींच्या घरी मोठा हृदय प्रसंग आहे भाऊबीजेचा. चला तर ऐकूयात त्यांच्या घरात काय चाललंय ते. अहो भाऊराया, उठा म्हंटल. चला आवरा लवकर लवकर. आई सांग ना ग, उठतच नाहीये. चिरंजीव उठा आता. दात घासा आणि या आंघोळीला. कुमे, अगं आज जाऊन पाठ मांड बघू. आणि तेल लाव त्याला, चांगलं चोळून चोळून लाव. चोळते. चांगलं रगडून द्या अंग माझं. काल WWF बघितल्यानंतर चांगलं आंबून गेलं बघ. कसलं धुतलंय त्या पैलवानानं त्याला. उदय बाळा, तू कसं अगदी तन्मय होऊन टीव्ही बघतोस नाही का रे. हो, म्हणून हे असं होतं. नाही तर काय आजोबा, इतकी तन्मयता जर अभ्यासात दाखवली ना यांनी तर. आज काय बोलू नकोस ग. आजचा दिवस माझा आहे माहितीये. चल लवकर तेल लाव. मग फराळाचं बघ. मग माझ्यासाठी मस्त स्वयंपाक कर. काय हो, मग तुला भरवते आणि मग तुम्हाला ओवळणी घालणार. असंच ना. चल बाबा, आज ऐकलंच पाहिजे तुझं. म्हणजे काय. आणि कुमे, तेल लावताना पाटाखाली स्वस्तिक काढो. हो आजी. अगं शुभ शकून असतो तो. आणि त्याला औक्षण सुद्धा कर. हो. अगं कसा सोन्यासारखा एकुलता एक भाऊ आहे बघ तुझा. सारखं काय ग त्याच्याशी भांडतेस. मी कुठे. ए कुमे, आणि आज माझ्या आंघोळीच्या वेळी हजारी लाव काय, तरच मी आंघोळ करीन. ए उदय, दिस इज टू मच. मी नाही करणार हे. अरे मुलांनी फटाके उडवू नयेत म्हणून मी प्रभात फेऱ्या काढते आणि मीच फटाके उडवू होय रे शाण्या. कुमे, आता वादावादीत वेळ घालवू नका. मग त्याला सांगा. हे बघ, त्याला बाबांबरोबर आत्याकडे जायचंय. तिथे पण एक बहीण आहे त्याची, वाट बघत असेल. चला आता लवकर. ए आई, तू कुणाला ओवाळणार आज. मामा आला असता तर बरं झालं असतं ना आज. हो ना, मला पण खूप आठवण येते ग त्याची. पण काय करू ग. सुनबाई, अगं आज तू चंद्राला ओवाळ बरं. मी नाही का त्याला ओवाळत. चंद्राला. हो, आज इतकी वर्ष झाली. मला किती वाईट वाटायला हवं बरं सांग. हा, एकुलता एक भाऊ होता माझा. किती शूर, देखणा, इच्छा देवाची. आजी, काय झालं ग त्याला. कुमे, उगाच त्यांना विचारू नकोस. अगं पण बघ, त्यांना वाईट वाटेल. इकडे ये बघू, मी सांगते. आजीचा भाऊ सैन्यात होता. आणि त्यातच लढता लढता त्याला वीरमरण आलं बघ. आठवण होते आजीला त्याची. त्या आपल्या दाखवत नाहीत म्हणून. अगं दाखवायचं काय त्यात. बहिणाबाई म्हणते ना, तसं जगावं बाईनं. माझं दुःख तय घरात कोंडलं. माझं सुख हंड्या झुंबर टांगलं. लक्षात ठेव, बाईच्या अश्रूत फार सामर्थ्य असतं. बाईनं त्या अश्रूंना पापणीच्या कडापर्यंत थोपवून धरलं पाहिजे. तेच खरं सामर्थ्य बाईचं. आणि हे जिला साधलं तिनं जिंकलंच बघ. आणि
आणि बर का हा चांदोबा आहे ना, चांदोबा तो सगळ्या बहिणींना सांगतो काय? मला ओवाळा ना, मीच तुमचा भाऊ. मग काय. आई आई काय झालं ग, तुझ्या डोळ्यात पाणी? अगं आज सकाळपासून तिचं चित्त थाऱ्यावर नाही बघ. सुनबाई राहू देत हो कामं सगळी, तू बस बघू घटकाभर जरा, बस बरं इथे. बर का, खरं सांगायचं राहिलं बर का. काय हो? परवा म्हटलं टपाल सगळं पोस्ट करून आलो तुमचं. टपाल? कसलं टपाल आजोबा? नाही म्हणजे केलं तरी काय तुम्ही एवढं पोस्ट? अरे बाबा, माझ्या आईचं मन खूप मोठं आहे बघ, आणि ती कधी आपण काय केलं ते सांगायची नाही. गुपचूप आजोबांना सांगते तुमच्या ती. बर. काय ग आजी, हे कसलं गुपित? अगं काही नाही ग, आजीचा भाऊ सैन्यात होता ना, त्याची आठवण मनात ठेवून तुमची आजी सैनिक स्नेह म्हणून एक संस्था आहे बरं का. बर. त्यांना बॉर्डरवरती दिवाळी अंक, खाऊ, उटणी, तेल, साबण असं सगळं पाठवते बरं का. ग्रेट ना. ग्रेट आहे. हो मग. अरे ते जवान सीमेवरती लढतात म्हणून आपण इथं सुरक्षित असतो, नाही का बाबा? मग अगं बाई, खरंच की काय? मी काय मग दुःख करत बसलीये? काहीतरीच. बघ आई, आजी इज सिम्पली ग्रेट. खरंच माणूस नियती पुढे हतबल असतो, पण माणसानं त्यातूनही असा आजीसारखा मार्ग काढायला हवाच. अगं आई, परवा एक गंमत झाली बर का. काय रे? माझ्या मित्राच्या शेजारच्यांनी भाऊबीजेसाठी म्हणून एका भावाला बहीण नव्हती, तर चक्क दत्तक आणली एक मुलगी अनाथ आश्रमातून. काय सांगतोस? भावाला भाऊबीजेची खास भेट. बर. काय मस्त कल्पना आहे ना ही. खरंच अगदी स्तुत्य कल्पना आहे. असाच नवीन विचार समाजात रुजायला हवा. अरे उदय, फार चांगलं केलं बघ त्यांनी. आता तिलाही एक छान घर, आई वडील, भाऊ अगदी हक्काचे मिळतील बघ. आणि त्यांनाही हक्काची मुलगी. करेक्ट. हो, समाज हळूहळू बदलतोय, विचारसरणी बदलते, पण बदल होतोय आता. अशा अडचणींवर मात करणं म्हणजेच खरंच जगणं. बरं का रे मुलांनो, एक ध्यानात ठेवा, आपण तर सुंदर जगलंच पाहिजे, पण आपल्या सभोवतीचा परिसरही सुंदर करता आला पाहिजे आपल्या आचार विचारांनी. बाबा, तुम्ही अगदी सहजच पण इतकी मोठी शिकवण देत असता आम्हा सगळ्यांना. म्हणून घरामध्ये मोठी माणसं हवीत. जे ज्ञान ग्रंथातूनही मिळणार नाही ते तुम्ही अगदी सहज सोप्या भाषेत सांगून जाता. ग्रेट. चला उदय, चल लवकर ओवाळते आता तुला, मग मलाही परत बाहेर जायचंय. चल ना लवकर. आलो ना. कुमे, आज आणखीन तुला कुठे बाहेर जायचंय आता? अगं काय ग कुमात आई, ताई, आज कोणाला दिलीये अपॉइंटमेंट? मी ना अपॉइंटमेंट दिलीये कैद्यांना. कैद्यांना? काहीतरीच काय कुमे. अगं आज दिवाळी आणि. अगं आई, आज आमच्या कॉलेजच्या NSS तर्फे कैद्यांना ओवाळायला जाणार आहोत आम्ही. वा 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 कुमाताई, अगदी आजीचीच नाच शोभतेस की तू. हो ग, आणि गेल्या वर्षी गेला होतात की तुम्ही? हो ग आई, खरंच त्यांना ओवाळलं ना की काही वेगळं समाधान मिळतं बघ. कुमे, असंच समाधान मिळवण्याचा प्रयत्न कर बर का. ह्यातच मोठेपणा असतो. अगं ज्याला कोणी नाही ना त्यालाच आपलं म्हणणं, त्याला प्रेम देणं, यातच खरा माणूस धर्म, मानव धर्म असतो. बरोबर. अगदी जरूर जा तू, नव्हे जायलाच पाहिजे. थँक्यू. हो बर का कुमे. अगं आपली दिवाळी आपल्या घरात कुणी पण साजरं करील, हो का नाही? पण आपल्या मनातलं प्रेम जर इतरांना सुद्धा निर्हेतुकपणे देता आलं तर त्यासारखं दुसरं समाधान नाही बघ. खरंच आजी. वा वा, छान छान. जा हो बाळ. हो ना आजी. अगं त्यांना ओवाळताना त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघायलाच हवा तुम्ही. मला तो शब्दातून नाही व्यक्त करता येणार. अगं त्यांनाही त्यांच्या घरची आठवण येतच असेल की. हो तर येतच असणार. अगं पण तुम्ही ओवाळल्यानंतर त्यांना किती बरं वाटत असणार. हो, पण आम्हाला बरं वाटण्याचं जरा बघा की. बाबा, मलाही जायचंय बाहेर म्हटलं. वा चिरंजीव, आता आपल्याला कुठे बाहेर जायचंय? आज माझी इंटरनॅशनल भाऊबीज आहे. इंटरनॅशनल आणि भाऊबीज म्हणजे रे काय? कुमे, भाव खाऊ नकोस. आज मला अमेरिकन, मेक्सिकन, आफ्रिकन, युरोपियन बहिणी ओवाळणार आहेत. बापरे. अगो बाई, खरंच की काय? अरे उदय, मजाच आहे. बघ ना. बघा म्हणजे जग किती जवळ येत चाललंय आणि माणसातले संबंधही किती मोकळे व्हायला लागलेले. खरंच
विश्वबंधुत्वाची भावना खूप महत्वाची आहे जगताना. बरोबर, अगदी बरोबर. अहो आमच्या ज्ञानदेवांनी सुद्धा नाही का म्हटलेलं, हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपण झाला. सासूबाई, ह्या ओवीवरून आठवलं बघा, निवृत्ती, ज्ञानदेव, सोपानदेव यांची बहीण मुक्ताई, ती तरी किती शहाणी हो. अगं सुनबाई, आपल्या चारही लोकोत्तर भावंडांना सांभाळणारी आदी माताच ती. तिची थोरवी काय वर्णावी. तुम्ही तरुण विश्वतारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, असं म्हणून भावाचा राग शांत करणारी मुक्ताई. बघा बघा कुमाताई, नाहीतर तुम्ही. कळलं. या बसा बंधुराज, ओवाळते आता तुम्हाला. अहो जरा कॅमेरा आणता का? हो आणतो. हो, लग्नाच्या आधीची आपल्या मुक्ताईची ही आपल्या घरची शेवटची भाऊबीज. पुढच्या भाऊबीजेला बहुतेक सासरी येणार आम्ही तुझ्या. काय वा 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 उदय, बऱ्याच वेळानं 4 शब्द शहाणपणाचे बोललास हो. देव करो आणि तसंच हो रे बाबा, साखर पडो तुझ्या तोंडात. थँक्यू. बंधुराज, आता ओवाळते तुम्हाला. ओवाळ. नीट कर मान. आता नमस्कार कर. नमस्कार केला. आणि आता भाऊबीज घाल. ओवाळ की अजून. अरे घाल ना लवकर, किती ओवाळून घेतो. 1 2 3 आणि ही काय भाऊबीज. अगो बाई, केवढं मोठं बंडल. मग काय आहे काय त्यात, बघ ना. कुमे, सोडून बघ बघू. सोडतीये, किती कागदात कागद घातले पुसते. केव्हाची सोडतीये मी. उदिटल्या, फुसका फटाका दिसतोय यात. काय रे तू, ही कसली भाऊबीज. अगं ताई, चिडू नकोस ग. मग काय, खरं तर तुला आवडेल अशीच भाऊबीज आणली मी. कोणती. ते बघ, बाहेर बघ. तुझ्यासाठी किती प्रकारचे इंडोर प्लांट्स आणलेत मी. ग्रेट, ब्युटिफुल आयडिया. आता ही सर्व तुझ्या तपकात कशी घालणार, म्हणून आपली एक गंमत केली तुझी. काय किती छान भाऊबीज आणलीस, थँक्यू. मग कुमे, पर्यावरणवादी बहिणीला इको फ्रेंडली भाऊबीजच हवी ना. आम्हीच दोघं गेलो होतो बाजारात आणायला. चला आता आत्याकडे जायचंय. चला आता निघायचं ना, उशीर होतो. आवडते लवकर. हो अहो तुम्हाला म्हणतेय. चला आता तुम्ही पण चला, आपण लेकीकडे जाऊन येऊ. चला मंडळी, मग आमच्या बरोबर दिवाळी साजरी करताना मजा आली की नाही तुम्हाला? आता पुढच्या वर्षी भेटूच. हॅपी दिवाळी. करूयात मौज मजा मस्ती धमाल. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. नमस्कार, दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. ही दीपावली आपल्याला सुख समाधान समृद्धीची जावो. काय म्हणालात? हो, शुभ दीपावली. ही दिवाळी आपल्या सगळ्यांना प्रदूषण विरहित जावो. शुभ दीपावली. दिवाळी मसाला मिक्स धमाका. लेखन डॉक्टर माधवी वैद्य. निवेदन रवींद्र मंकणी, सुनेत्रा मंकणी. सहभागी कलावंत ऋषसेन दाभोळकर, मानसी लोणकर, माधवी सोमण, निमिष तोटे, वृषाली पटवर्धन आणि सुहास कुलकर्णी. विशेष आभार सुभाष परदेशी. निर्मिती संयोजन शेखर काळे. साड्यांची महाराणी स्वामिनी घेऊन येत आहे दिवाळी मसाला मिक्स धमाका. धनत्रयोदशी पासून भाऊबीजेपर्यंत स्वामिनीच्या YouTube चॅनलवरून ऐकायला विसरू नका. दिवाळी मसाला मिक्स धमाका. आजच स्वामिनी सारीज पुणे या YouTube, फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला भेट द्या. सबस्क्राईब करा आणि स्वामिनीशी कनेक्ट व्हा. सणांच्या राजाचं स्वागत साड्यांच्या महाराणीने. दिवाळी सण मोठा, स्वामिनीमध्ये साड्यांना नाही तोटा. पैठणी, प्युअर सिल्क, बनारसी आणि नऊवारी, जरीच्या काठपदराच्या किंवा डिझायनर साड्या. तुम्हाला जे आवडतं ते इथे नक्कीच मिळतं. चोखंदळ महिलांच्या पसंतीचं साड्यांसाठी एकच नाव, स्वामिनी साड्यांची महाराणी. स्वामिनी, विझिलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. साड्यांची महाराणी स्वामिनी. पैठणी, प्युअर सिल्क, बनारसी आणि नऊवारी, जरीच्या काठपदराच्या किंवा डिझायनर साड्या. तुम्हाला जे आवडतं ते इथे नक्कीच मिळतं. चोखंदळ महिलांच्या पसंतीचं साड्यांसाठी एकच नाव, स्वामिनी साड्यांची महाराणी. स्वामिनी, विझिलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. साड्यांची महाराणी स्वामिनी. आजच स्वामिनी सारीज पुणे या YouTube, फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला भेट द्या. सबस्क्राईब करा आणि स्वामिनीशी कनेक्ट व्हा.